वर्सोची करिशान आहे ती म्हणजे बांबू के बुंबे. त्याच्यामध्ये साईडचे सुरमईचा काप आहे आणि रावस फ्राय झालेला आहे घेऊन चालला. खेकडे बघा कसे मोठे मोठे. इतना मोठा रावस बघ कवरा आहे. प्रॉन्स आहेत, प्रॉन्स बेबी आहेत, पापलेट्स आहेत, सिमल्स आहेत. दिसायला खूप भारी दिसते बघा, कसले भारी दिसत बघा. कालवांचं म्हणजे स्पेशली कालवा ज्यांना हवी होती ना त्यांनी इथे या कालवा टेस्ट करण्यासाठी. रावस बिर्याणी आणि कोलबी बिर्याणी स्पेशलच असते आमची. मोठी साईज आहे, साईज पण म्हणजे एक नंबर आहे. ट्रेडिशनल कोळी मसाला जो सगळ्यात जातो, चिकन मटन सगळ्यामध्ये. नमस्कार मंडळी, जय मल्हार. आज मी आलोय मंडळी म्हणजे वर्सोव्यातील सी फूड फेस्टिवल आपल्या ह्या वर्षाचा पहिला फेस्टिवल आहे. हा एंट्री गेट आहे आणि मंडळी आज आपल्याला बरंचसं काही बघायला मिळणार आहे. स्पेशली ते म्हणजे सी फूड. आणि हे सी फूड फेस्टिवल आम्ही मागच्या वर्षानंतर हे आता एक वर्षानंतर डायरेक्ट अनुभवायला मिळतोय. तर बघूया मंडळी आज काय याचा म्हणजे पब्लिकचं रिएक्शन असणार आहे. सोबत सांस्कृतिक कार्यक्रम थोडासा बघायला मिळेल. तर व्हिडिओच्या अंतर नक्की राहा, खूप मजा येईल. तर चला आपण सुरू करूया. आपण आता मंडळी हा आहे एंट्री गेट वर्सोवा पोलीस सी फूड फेस्टिवल. आपण डायरेक्ट आतमध्ये एंट्री करूया. तर मंडळी आज आहे तो म्हणजे पहिला दिवस आणि माझ्या तुम्हाला बॅकग्राऊंडला ना जो म्युझिकचा आवाज येत असेल ना तर म्हणजे हा आहे आपला सांस्कृतिक कार्यक्रम. हे सर्व आपल्याला व्हिडिओच्या एंडमध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी आपण ना काही ते स्टॉल्स आहेत आणि स्पेशली सी फूड म्हटलं की सी फूडचे स्टॉल जास्त असतात ते बघण्याचा एक प्रयत्न करू. माझ्या मागे हळूहळू जी कामावरून येणारी जे साखरमाने आहेत ते सर्व येण्याची सुरुवात झाली आहे आणि हळू हा जो स्टेज आहे ना म्हणजे हा जो एरिया आहे तो पूर्ण भरणार आहे. पण आज पहिलाच दिवस आहे, गर्दी थोडी कमी असेल. पण उद्या शनिवार आणि रविवार म्हणजे व्हिडिओ तुम्हाला टाकतोय हा शनिवारी टाकतोय. शनिवार आणि रविवार 2 दिवस प्रचंड गर्दी असणार आहे. तर लवकरात लवकर जाऊन ना तुम्ही हा जो सी फूडचा आस्वाद घ्यायला नक्की विसरू नका. असलं भारी सजवलंय बघा आणि पूर्ण बॅकग्राऊंडला जेवढा नॉईस आहे ना तो सर्व नॉईस समोरच्या सांस्कृतिक कार्यक्रमचा आणि जो स्टेज आहे ना तिथे सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे. आपल्या इथे काय काय तुमच्याकडे व्हरायटी आहे मसाल्यामध्ये? आमच्याकडे आता बघा हे फिश मसाला आहे, कोळंबी मसाला आहे, गावरान चिकनसाठी पण स्पेशल मसाला आहे, बिर्याणीसाठी पण आहे. पण सर्वात मस्त आपला हा ट्रेडिशनल कोळी मसाला जो सगळ्यात जातो, चिकन मटन सगळ्यामध्ये, व्हेजमध्ये सुद्धा. आणि ह्याचं जरा स्पायसी व्हर्जन आहे भुकणी. हा आमचा ट्रेडिशनल मसाला 1 वर्षाचा असतो. आणि इकडे ना बाजूला मावऱ्याचे स्टॉल आहेत, स्पेशली मावरं आणि काय बनवणार आहेत ना ते आपण बघण्यासाठी जातो. इथे मंडळ दिसतोय तर म्हणजे तयार होते पापलेट, एकदम भारी तंदूर केले जाते. पापलेटची कसली मोठी साईज आहे, साईज पण मंडळी एक नंबर आहे. आणि या सर्व तंदुरी बघायसाठी यात मी स्पेशली खूप भारी आहे आणि मला लय भारी वाटतं. इकडे पण ना बऱ्याचशा प्रकारचे जे तंदूर आहेत ते ठेवलेत. एकीकडे मावरं आहे ना ते तळलं जातोय, हे बघा एकीकडे मावरं तळतात आणि मावरं तळणारे आपल्याच काकू आहेत सर्व आणि वर्सोवा गावातलीच आहेत. इकडे शिंबोरी वगैरे आणि स्पेशली आपल्याला हेच बघायला भेट. मंडळी इथे बरीचशी पब्लिक जेवणासाठी सुद्धा आली बघा. तुम्हाला आजूबाजूला दिसत हे सर्व माणसं आहेत ना जेवणासाठी आहे. पण त्याआधी त्यांचा स्टॉल आहे ना तिकडे आपण जाऊया. इकडे ना आपण आलोय आणि काकू बनवत आहेत ते म्हणजे काकू काय बनवत आहे? कोलबी मसाला आहे, कोलबी मसाला, चिल्ली मसाला आहे. कोलबी चिल्ली आहे म्हणजे हा हिरवा दिसते केलेला आहे आणि हे आहे नॉर्मल मसाल्यामध्ये, हा हिरवा मसाल्यामध्ये तयार केलाय. काकू तुमचं नाव काय? उर्मिला नंदकुमार पेटे. एक कॉम्प्लिमेंट आहे तुम्हाला, तुम्ही खूप आज चांगलं दिसतंय, एक भारी दिसतंय तुम्ही. सोबत तुमचं नाव काय? आरती राकेश सुकाचा. आणि तुम्ही सुद्धा खूप छान दिसताय. दोघांनी मला वाटतं मॅचिंग केलंय. अच्छा तुमच्या कॅटरचं नाव काय? बहिणी आहोत की. ओके बहिणी आहेत म्हणून. आणि बहिणीच आहे, बहीणच झाली ना. बरोबर. बहिणी पण असं हसतं खेळतं राहा. आणि एकीकडे बघा काकूंचं नाचायला सुरुवात झाली आहे. पण त्याआधी ना मंडळी आपण एक मजा घेणार आहोत. बाकी आज काय काय व्हरायटी आहे स्पेशल ती दाखवा की तुमच्याकडे कोणत्या व्हरायटी स्पेशल आहे? आमचं स्पेशल बोललं ते बिर्याणी आहे, रावस बिर्याणी आणि कोलंबी बिर्याणी. ही कोणती आहे? रावस बिर्याणी आणि कोलंबी बिर्याणी स्पेशलच असते आमची. कालवांचं म्हणजे स्पेशल
स्पेशली कालवं ज्यांना हवी होती ना त्यांनी इथे या कालवं टेस्ट करायसाठी आणि मी मला वाटते पहिल्यांदाच कुठेतरी बघतोय कालवं पण तयार केली आहेत म्हणजे कालवं seafoodला कालवं म्हणजे आमची जी कस्टमर आहे ना ते आवर्जून येतात आणि आवर्जून सांगतात आम्हाला हे पाहिजे खायला ते पाहिजे मग त्यांच्या हिशोबाने तर आम्ही तयार करते सगळं. शिंपल्यांची म्हणजे शिंपल्या सुद्धा सुकामध्ये आहेत. हे काय आहे हे व्हेज कोण खात ना म्हणून ओके म्हणजे व्हेज आहे ओके व्हेज सुद्धा आहे. इथं मोऱ्या आहेत ना मोऱ्या तयार करून ठेवल्या आहेत एकीकडे फ्रायमध्ये आणि तो कालवण तुमच्याकडे स्पेशल आहे. कालवण कोलबीचं कालवण आहे एक ओके कोळंबीचं आणि कालवण दिसतंय माकली इथे. म्हणून आहे. ओके आपली माकडी म्हणजे आम्ही सध्या नल माकुल आहे ना ह्यो? नल माकुल ओके, आहे. नल माकलाची तुम्हाला कालवण सुद्धा दिसतोय एकीकडे जवला पण तयार केलेला दिसते मला वाटतं जवला सुका जवला म्हणून आहे. आणि फ्राय मध्ये काय आयटम तयार होते का मध्ये सुरमई आहे पापलेट आणि आपले पापलेट आहे मसाला भरलेलं. येऊ का आतमध्ये बघायला या 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 जाऊया अजून आतमध्ये बघण्यासाठी. हे आईंचं वय बघता आया वय कवर तुझं माझं एक कमी 60. 60 आणि बरं काय तर आया फ्राय तुम्ही बनवता आज हो तर काय काय फ्राय मध्ये आहे स्पेशल म्हणजे मी सुरमई ओके पापलेट पापलेट आहे वाटल्यातलं पापलेट म्हणजे भरून भरून अशी तुम्ही भरून भरून विकते आणि साधं पापलेट जसं कस्टमर मागणार ना तशी त्याची हाऊस पुरी करते मी. बरोबर बरोबर दिसायला तिकडे खूप भारी दिसते बघा कसले भारी दिसतात बघा आले आहेत आपल्या मानसी नाही यांना महाराष्ट्रातलं कोण कोण आहे ते ओळखत नाही बघा त्यांची मजा बघा मंडळी समोर तयार दिसतोय जो म्हणजे एकाकडे मसाला पापलेट एकाकडे सुरमई एकाकडे रावस आहे एकाकडे मस्त बोंबील फ्राय सर्व अलग अलग आहेत आणि ह्या आपल्या काकू आहेत ना त्या तयार करतात. इथे आया बनवतात ती म्हणजे भाकरी आपल्या रोटी म्हणतात ती आहे सर्व इथं तयार होतात तुम्हाला दिसणार आहे. गौरी मोठी आहे गौरी एवढी मोठी साईज मध्येच भाकरी आहे बघा कसली भारी आहे बघा. इकडे ना मंडळी कोळंबी फ्राय होताना पण दिसते भाकरी तयार होते एकीकडे मावरं फ्राय होते त्यानंतर मंडळी एकीकडे होते ती भजी बघा. आता इकडे बघूया आता मग बघूया पाच सर्व लावल्या तर चला मंडळी सर्वप्रथम सारिका ताईला जय मल्हार आणि ताईला कधीही बघा नेहमी हसरी असते आणि आपल्या सोबत कधी म्हणजे आपल्याला कुठे दिसणारे आवाज नक्की देणार आणि ताईचा स्टॉल आहे सारिका ताईचा ताई स्टॉलचं नाव आहे तुझं आमच्या स्टॉलचं नाव आहे सागरी किनारा फोका परिवार. आणि काय काय स्पेशल व्हरायटी काय 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 ते बघायला जातो आपण. हे बघा मसाला भरलेला सरगा मसाला भरलेला आणि हे सरगा आहे आपला रावस रावस. असला मोठा रावस बघ कवरा आहे. त्याच्यानंतर आहे आपली प्रॉन्स चिली आहे बिर्याणी काय काय आपला जवळा बोलाय की कोलीम आम्ही कोलीम बोलतो कोलीमच बोलतो आणि या आहे आपल्या शिवल्या शिवल्या, आणि तिसऱ्या. हे सगळे मोठे बघा कसे मोठे मोठे खेकडे बघा कसे मोठे मोठे आहेत. आणि आपली बिर्याणी आहे प्रॉन्सची बिर्याणी बनवली आहे इथे आणि prawns बिर्याणी बनवली. हे आपलं गोलीचं गवाट गोलीचा कवाट आहे ओके वावीचा कोण आणता कोण गोलीचा आणतात हो, यांच्याकडे सेमच गोलीचा दिसते, बरोबर. आणि इकडे काय आहे दुसरं? आणि हे आपली सुरमईची करी बनवलेली आहे आंबाट बोलतो आम्ही आणि मोठे कोंबडीचं आंबाट आणि हे बांबोकी बोंबील आणि वर्सोवाची शान म्हटली तर एकच आहे की बांबोकी बांबोकी बोंबील. बोंबील. आणि दिसायला पण खूप भारी दिसतात बघा आज तुम्ही खाली तुम्ही एक मजा करणार आहात आणि हा बघा कोलिंग घेऊन चालले इथे
भाकरी आहे. तेवढंच कस्टमर पण हॅपी आहेत ना. बघा कशी आपले पोळी खायला आपण किती हौशी असतात नक्की. लोक. आणि लाईव्ह आतमध्ये आहे. ओके तुम्ही आतमध्ये या जाता का? चला लावी घेऊन जाते. वैशाली आपण आतमध्ये किचन मध्ये आलोय आणि काय काय व्हरायटी बघायला मिळणार आहे ना ते बघणार आहे. आता इथं माझ्या बघा काय काय आहे. ड्रावच फ्राय झालेला आहे, आता घेऊन चालणार आहे. हा बघा रावस किती काय चालली. हे माझा आहे, यांचा. एवढी इथे मच्छी आहे. प्रत्येक काउंटरवर तुम्ही जाणार तुम्हाला मच्छीच मच्छी भेटणार आहे. आणि मच्छीच्या बरोबर हा प्रोग्राम. सांस्कृतिक कार्यक्रम आहे का बाजूला. आणि तुमच्या स्टॉलच्या जवळच आहे तर सारिकाताच्या स्टॉलवर नक्की या. आणि या वहिनी आता बघ कशा डान्स करणार. इकडे बस सारिकाताई आहे ना ती तुम्हाला नेहमी हस्ती केली दिसणारी आहे. तर चला मंडळीला बघूया पुढे आपल्याला काय बघायला भेटतोय ते. मगाशी आपल्या वहिनी कोण होत्या त्या काय पाहिजे त्याला मोटार मागतात फिरावा मोटार. मोटार का मोटारीचे नादात माझ्या बाया खायच्या कार गो. बाया खायच्या कार मागतात फिरावं मोटार कार गो. पूर्ण स्टॉल आहेत ना मंडळी पूर्ण भरून गेले नक्की सगळे. आता रात्रीचे वाजून आले तेव्हा 11:30 आणि पूर्ण मंडळी अजूनपर्यंत तशी आहे तशीच तेवढ्या त्याच्यामध्ये ना पूर्ण लोकांचा प्रतिसाद अजून लोक येतात. इकडे दिसतंय मंडळी कोहली आणि पंजाबी मिक्स. हे मजा आली. फेस्टिवल मध्ये अशीच खूप मजा असते ही तुम्हाला बघायला मिळेल. बघा काकू आहे का. काकू नाव काय तुमचं. माझं नाव मीनाक्षी नारायण सुका. आणि तुमचं? नविता पिकले. आज काय काय मावरा आहे तुमच्याकडे स्पेशल. त्याला बघूया काय काय मावरा आहे. काय सुरमई फ्राय, क्रॅब कढी, भरलेला क्रॅब, पापलेट कढी, बोंबील फ्राय, मांदेली फ्राय, शिवल्यांची कढी, भोल कढी, कोलंबी चिल्ली, बिर्याणी, माकल्याचं स्टफिंग आहे, जवळा आहे आणि इथे का म्हणतो काय आणि बोंबील फ्राय आहे गरम गरम. आणि तंदुरी मध्ये पण आहे. तंदुरीमध्ये पण आयटम आहेत वेगवेगळे. तर मंडळी इकडे तंदुरीचे पण आयटम आहेत. तर इकडे ना स्पेशल रावस तंदुरी आहे, क्रॅब तंदुरी आहे, पापलेट तंदुरी आहे आणि गोलीचं तंदुरी आहे. वेगवेगळे बनवून ठेवले. ओके ओके. एकीकडे ना मंडळी पूर्ण मोठ्या मोठ्या माशांची अंडी आणि हे ज्याला आम्ही गाबुली म्हणतो साईज बघू शकता किती मोठी आहे. आणि हे सुद्धा इकडे तुम्हाला मिळणार आहे. सोबत इथे ना बरेचसे बघा लॉबस्टर आहेत, पापलेट आहे. ते स्वतः तयार करतात. इकडे तंदूर हा आता सध्या तंदूर पण हल्ली नवीन नवीन तयार केतात. खेकडा मोठा आपला चिंबोर आहे ना तो तंदूर केला जातोय. इकडे बघा ते रावस आणि मोठा मोठा सर्गा तयार केला. मंडळी हे सर्व सी फूड ना इकडे सी फूड फेस्टिवल मध्ये तुम्हाला खायला मिळतं. खूप असं चांगलं असं डेकोरेशन केलंय. पूर्ण सजवून एकीकडे तयार होत आहेत ते म्हणजे आपले सी फूड. आणि त्यामध्ये ना मंडळी आपली आया आहे ना ती आया स्वतः तयार करते. म्हणजे जेवणाची टेस्ट तुम्ही समजू शकाल की खूप भारी असणार आहे. एकीकडे ना स्टॉलवर आपण आलो पाहिजे सुरमईचा खाप तुम्ही बघा भारी आहे. एक अशी मोठी साईज आहे ना तर बघायला मिळेल. इकडे आई आहे आपली आणि आया तयार करतोय. त्यातनं मंडळी इकडे सरगा पण आहे. एक पापलेट सुद्धा तयार होतोय. इथे बघा हे तंदूर व्हायसाठी जातोय. आणि एकीकडे मंडळी बघा कोळंबी आहे, त्यानंतर इथे मांदेली फ्राय होते. इकडे पण मंडळी बघा चिकन आहे आणि बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात. बघा खूप भारी आहे. ओरिजिनल आवाज तुम्हाला येतोय सरसा. मंडळी साईज बघा किती मोठे आहे बघा.
एवढ्या मोठ्या साईजची सुरमईचा खाप आहे आणि एवढी मोठी साईजची सुरमईची खाप विकायसाठी येते म्हणजे फ्राय करून भेटतो. बघा मंडळी सुरमईचे खाप बघा टाकली तव्यावर असली मोठी सुरमईची खापी बघ. आणि असे मोठे मोठे मासेचे म्हणजे मासे तुम्हाला खायला मिळणार आहेत. म्हणजे एवढी मोठी सुरमईची खाप पण खूप मोठी असणार आहे बघा. मंडळी 12 वाजत आले तरी पण आपली जी मंडळी आहे म्हणजे जी जेवढी पण पाहुणी मंडळी हा सी फूड फेस्टिवल बघायला आले आहे ना ते प्रेक्षक अजूनही घरी गेले नाही आहेत. इकडे त्यांची मजा चालू आहे बघा. स्टेजवरती पूर्ण त्यांचा धमाल चालू आहे आणि सोबतच जेवणाचा सुद्धा आस्वाद पण चालू आहे. पूर्ण जेवण खाण्यासाठी सी फूडचा आस्वाद घेण्यासाठी पूर्ण इथपर्यंत लोक आलेले आहेत. तर ही बात एक नंबर आहे बघा. दिसून येते ती बघा ही आहे म्हणजे टायगर प्रॉन्स. एकीकडे पापलेट आहे मोठ्या साईजचं टायगर प्रॉन्स, एकीकडे बांगडा, एकीकडे दिसून येते म्हणजे आपला सरगा पण आहे, एकीकडे चिंबुरी ठेवली आहे, एकीकडे कलेट आहे. हे बघा हे असं वेगवेगळे पूर्ण आपले कोली आयटम्स बघायला दिसतात. त्यानंतर वर्षाची खरीशन म्हणाले गेलात ना तर एक असते म्हणजे बांबुके बोंबील. वर्षाची खरी शान आहे ती म्हणजे बांबुके बोंबील. इकडे सुरमई फ्राय होते आणि मंडळी आता आहेत ना बहुतेक स्टॉलवर फिरलो स्पेशली असेच असतात की प्रत्येकाकडे बरेचसे आयटम जे आहेत ना ते सेमच असतात पण प्रत्येकाची चव वेगळी असते. जर तुम्ही खायचं असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा. आणि या शेवटचे 2 दिवस बाकी आहे म्हणजे आजचा दिवस संपलाय. उद्या शनिवार म्हणजे उद्याही व्हिडिओ म्हणजे शनिवार आणि रविवार 2च दिवस आहेत. तर तुम्ही लवकर व्हिजिट करा आणि बघा तुम्हाला काय काय आवडते खाण्याचा आस्वाद नक्की घ्या. आणि हा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचं प्रेम कमेंटद्वारे नक्की कळवा. चला असंच भेटूया का नवीन व्हिडिओ पाहिजे तर तुमच्या आणि तुमच्या परिवाराची काळजी नक्की घ्या. बाय बाय.